हॅलो अँड वेलकम. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे की जर एखादी इक्वेशन आपल्याकडे दिलं आणि त्याचे आपल्याला फॅक्टर काढता येत नाही किंवा फॅक्टर झाली तर त्याची ॲडिशन बनत नाही, मग अशा वेळेस आपण काय करू शकतो ते महत्त्वाचं आहे. तर आपण बघणार आहोत सेकंड मेथड, ती आहे कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. खूप महत्त्वाचं, कारण की याच्यानंतर जो फॉर्म्युला आपल्याला काढणार आहे डायरेक्ट सोल्युशनचा, तो पण याच मेथडवर बेस आहे. माझी फॉर्म्युला आहे काय ते समजून घ्या. फॉर्म्युला काढायचा कसा, पहिलं लक्षात इथं काय करायचं आपल्याला, कम्प्लीट द स्क्वेअर. एक स्क्वेअर कम्प्लीट करायचा. याचा अर्थ काय की जसं आपण लिहितो, समजा एक्स प्लस ए आपण फॉर्म्युला बघितला, याचा काय केला आहे, कम्प्लीट स्क्वेअर केला आहे. तर मला कुठल्याही इक्वेशनचा काय करायचं, असा एक कम्प्लीट स्क्वेअर करायचा आहे. हे महत्त्वाचं आहे. शाळेत पण काय करायचं, कम्प्लीट स्क्वेअर करायचा आहे. आता हे करायचं कसं त्याच्यावर फोकस करणार आहे आपण. तर आधी कम्प्लीट स्क्वेअर करायच्या आधी जे काही इम्पॉर्टंट नोट्स आहे, जे पॉईंट्स तुम्हाला माहीत असले पाहिजे, ते पॉईंट्स मी नोट डाऊन करतो. सो पॉईंट नंबर 1, ऑलवेज मेक कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर 1, पॉझिटिव्ह 1. बेसिकली सगळ्यात पहिलं स्टेप का असली पाहिजे तुमची, कुठल्याही इक्वेशनमध्ये जर तुमचा एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट 1 असेल तर चांगला आहे, जर 1 नसेल त्याला 1 बनवायचं. तर 1 बनवायचं कसं, ठीक आहे, बाय डिवायडिंग ऑल एलिमेंट्स बाय कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर. त्या नंबरला जर त्याच नंबरने डिवाइड आपण केलं तर काय आन्सर राहते, 1 राहते ना. सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आपण शिकलो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय की एक्स स्क्वेअरच्या कोएफिशिएंटला काय बनवायचा, 1 बनवायचा आहे. कुठला 1, +1. त्यासाठी त्याच्याच कोएफिशिएंटला सगळ्याला डिवाइड करायचं, ऑल एलिमेंट्स. हे महत्त्वाचं आहे, पहिली स्टेप. ठीक आहे. सेकंड, जे लोक खूप चुकवतात की ऑलवेज ॲड किंवा सबट्रॅक्ट ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन. साइड ऑफ इक्वेशन, इक्वेशनला हमेशा 2 साइड असतात, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड. जर तुम्ही एखादी गोष्ट लेफ्टला ॲड करी तर राईटला पण ॲड करा, लेफ्टला सेट केली तर राईटला पण सबट्रॅक्ट करा. एक्झाम्पल सांगतो इथे. एक्झाम्पल तुम्ही असं लिहिलं आहे की एक्स स्क्वेअर प्लस 2a प्लस समजा सी. याच्यामध्ये जर तुम्ही समजा ए स्क्वेअर ॲड केला तर राईट साईडला पण काय होतं, 0 होतं पहिले. याच्यामध्ये पण काय करायचं आहे, ए स्क्वेअर ॲड करायचा आहे. ह्या 2 एक्स्ट्रा टर्म आहे. जर तुम्ही एखादी टर्म सबट्रॅक्ट केली, दोन्ही साईडला पण काय करायचं, सेम टर्म सबट्रॅक्ट करायची की एक्स स्क्वेअर मायनस 2ax प्लस सी. इथे जर तुम्ही मायनस ए स्क्वेअर केला असेल एक्झाम्पलसाठी, का असं होणार आहे की नाही आपल्याला माहिती नाही, राईट साईडला 0 असते, इथे पण काय करायचं आहे, मायनस ए स्क्वेअर करायचं. इथं पण काय केलं आपण, दोन्ही ठिकाणी सेम टर्म काय केलं आहे, ॲड किंवा सबट्रॅक्ट. हे महत्त्वाचं आहे, दोन्ही ठिकाणी करायचं सेम. सो ॲड और सबट्रॅक्ट बोथ साइड ऑफ द इक्वेशन. हे 2 स्टेप. आणि तिसरी महत्त्वाची, एक महत्त्वाची म्हणण्यापेक्षा तिसरी एक अनडिफाईंड गोष्ट आहे की ट्राय टू मेक द कॉन्स्टंट ॲज, आपण काय म्हणू शकतो, कॉन्स्टंटला काय बनवायचं आहे, ॲज मच ॲज रॅडिकल फ्री. तर रॅडिकल फ्री म्हणजे काय, रॅडिकलचा प्रश्न पडला असेल. रॅडिकल म्हणजे रूटच्या अंदर जे असेल ते, रूटच्या अंदर समजा काही नंबर असेल, रूट ए फ्री. रॅडिकल नसला पाहिजे. जेवढं रॅडिकल कमी तेवढं चांगलं आहे. ठीक आहे. मग याचा फायदा काय, आता आपण सोल्युशनमध्ये बघूया. सोल्युशन कसं करायचं, 3 स्टेप समजले आपल्याला की कुठल्या इक्वेशनचं काय करायचं, कोएफिशिएंट पहिले +1 करायचा. ते कसं करतो आपण, टोटल नंबरला डिवाइड करायचं त्याच्याच कोएफिशिएंटनं. सेकंड चीज, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी ॲड किंवा सबट्रॅक्ट करत असणार तर दोन्ही साईडला करा, कशाच्या, इक्वल टू साईनच्या. किंवा तुम्ही एकाच ठिकाणी करू शकता पण तिथेच प्लस आणि तिथेच मायनस करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. इथे आपण करू शकतो और ऑन सेम साइड. हे का बरं करतो आपण, हे करायच्या मागं सिंपलचं रिझन आहे की सो दॅट इक्वेशन रिमेन्स म्हणजे राहणे,
कसं राहायला पाहिजे इक्वेशन? अनचेंज्ड. जर तुम्ही माणूस बदलला तर त्याचे कपडे बदलते. जर तुम्ही ड्रेस घेतला तर माणूस तोच राहिला पाहिजे. भले तुम्ही त्याचे कलर शर्टाचे पॅन्टचे बदलू शकता, पण जर तुम्ही माणूस बदलला तर इक्वेशनच बदलला तर सोल्युशन पण काय होणार? बदलून जाईल. ठीक आहे. तर रॅडिकल फ्री कॉन्स्टंट असला पाहिजे. हे तर बेसिक 3 गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. आता उदाहरणार्थ चला एक्झाम्पलवर जाऊ आपण. एक्झाम्पलवर जाऊ आपण. पहिलं एक्झाम्पल. चलो एक्झाम्पलसाठी एकदम सिम्पलचं एक्झाम्पल, पण नाही डायरेक्ट एक्झाम्पल जायचं नाही. बरं ठीक आहे, मी करून दाखवतो पहिले कसं होतं तर. चला एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा माझ्याकडे इक्वेशन आहे. सपोज आय हॅव इक्वेशन x² ओके प्लस 2x प्लस 3 इक्वल टू 0. ठीक आहे. प्लस 3 नाही, आपण एक काम करू, मायनस काहीतरी करू. -3 इक्वल टू 0. चला हे एक इक्वेशन आहे. आता जर तुम्हाला माहीत असेल की 3च्या जवळचा कोणता स्क्वेअर आपल्याला माहीत आहे काय? 1 माहिती आहे. आपण डायरेक्ट 1 लिहू शकतो. त्याच्यामागं रिझन पण आहे की आपण हे नंबर का बरं घेतो ते एक्सप्लेन करतो मी एवढं की समजा जर मी याला असं लिहिलं 2x² प्लस 2x, इथे एक ॲड केला, हा एक्स्ट्राचा टर्म आहे तर तो सबट्रॅक्ट पण करावा लागेल. हा पण एक्स्ट्राचा टर्म आहे, कारण की हे एक्स्ट्राचे टर्म गायब केल्याशिवाय आपलं इक्वेशन सेम राहणार नाही. एक्स्ट्रा टर्म मी लिहिला प्लस गायब केला आणि -3 इक्वल टू 0. मग आता हा x प्लस 2 आणि 1 हा का झाला आपला x प्लस 1चा होल स्क्वेअर. इथे -1 -3 किती झालं? -4 इक्वल टू 0. हा -4 जर इकडल्या साईडला आला तर काय होणार? तो प्लस होणार, +4. आता बघा, जेव्हा मला एक्सची व्हॅल्यू पाहिजे तर स्क्वेअरची गरज नाही, तर रूट घ्यावा लागेल. जर मी रूट घेतला तर मला दोन्ही साईडला रूट घ्यावा लागेल. सगळ्याला माहिती आहे कुठलंही ऑपरेशन नेहमी बोथ साईड ऑफ द इक्वल टू साईन करायचं असते. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल, तर मला मिळाला x प्लस 1 आणि 4ची रूटची व्हॅल्यू प्लस किंवा -2 होऊ शकते. मग एक तर माझ्याकडे x प्लस 1 इक्वल्स टू +2 असणार किंवा x प्लस 1 इक्वल्स टू -2 असणार. मग हा 1 इकडे ट्रान्सफर करा, हा पण 1 इकडे ट्रान्सफर करा. x इक्वल्स टू 2 - 1 झाला आणि ते x इक्वल्स टू -2 -1 झालं. 2 मधून 1 गेला किती राहिला बाबू? 1 राहिला. आणि x मधून हे किती झाले? -3. तर तुमचे 2 सोल्युशन काय झाले? x इक्वल्स टू 1 आणि x इक्वल्स टू -3. आता यात आपण काही फालतूचे फॅक्टराइज केले नाही, इथे करू शकतो फॅक्टर, काही प्रॉब्लेम नाही. असं एक्झाम्पल आणखी एक सांगतो. असं उदाहरणार्थ माझ्याकडे समजा हे आहे की x² प्लस 10x प्लस 2 इक्वल टू 0. आता 2ची जर फॅक्टर करतो म्हटलं मी फक्त 2 आणि 1 असू शकते किंवा -2 आणि -1. तुम्ही दोघांची ॲडिशन करून बघा. इथे पण प्लस केलं, इथे पण प्लस केलं. इथे किती आलं? 3 आलं. इथे किती आलं? -3. पण हे ॲडिशन इथे आहे का अवेलेबल? बिलकुल नाही आहे. मग अशा वेळेस प्रॉब्लेम पडला की रूट निघणार का नाही निघणार? आपण तर शिकलो आहे की जेवढा पॉवर असेल तेवढंच त्याचे काय असतात? रूट असतात. इथे पॉवर 2 आहे, त्याचे पण रूट किती असणार आहे? 2 रूट असणार आहे. पण याच्यासाठी जी मेथड डेव्हलप केली आहे त्याला म्हणतो आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आता कम्प्लिटिंग स्क्वेअर कसा करायचा आपण त्याच्यावर फोकस करू. ठीक आहे. सध्या मी याला पूर्ण क्लिअर करतो. ठीक आहे, याला करतो मी थोडंसं क्लिअर. आता पेज झालं आपलं क्लिअर. आता कम्प्लिटिंग स्क्वेअर करू आपण. सो कम्प्लिटिंग स्क्वेअर कसा करायचा? आधी पहिले कम्प्लीट स्क्वेअर लिहून घ्या. समजा माझ्याकडे एक नंबर आहे कुठला तरी, मी पूर्ण एकचदा पण पूर्ण डिटेलमध्ये घेणार आहे. ठीक आहे. समजा माझ्याकडे इक्वेशन आहे, मी इक्वेशन आताच लिहितो आहे. इथे माझ्याकडे आहे ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. हा माझा कम्प्लीट नंबर आहे, बरोबर? ओके. आता मी काय केलं, सगळ्यात पहिली स्टेप काय केली, मला x² कोएफिशियंट किती पाहिजे? 1 पाहिजे. इथे 1 आहे का? बिलकुल 1 नाही आहे. सो पहिली स्टेप माझी काय राहणार आहे? डिवाइड बाय a. का बरं याने डिवाइड केलं? कारण की x² कोएफिशियंट a आहे. a जर याला डिवाइड केलं तर आन्सर किती येते? 1. मग प्रत्येक टर्मला डिवाइड करतो आपण, जर आठवत असेल तर, प्लस b बाय a x प्लस c बाय a इक्वल्स टू 0 बाय a. आता 0 बाय a लिहायची गरज नाही, पण a डिवाइड बाय a 1. ओके. आता बघा x² कोएफिशियंट काय झाला? 1 झालं. तर माझ्याकडे इक्वेशन आला x² प्लस b बाय a इंटू x प्लस c बाय a. आणि कुठल्याही 0ला कुठल्याही नंबरने डिवाइड केलं तर आन्सर काय येते? 0. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. आता मला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये? क्वाड्रॅटिक. तर क्वाड्रॅटिकमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी तर राईट हँड साईडला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहितो. एक्सचा व्हेरिएबल आहे आपला, तर मी एक्सच्या फॉर्ममध्ये लिहिणार. याला मी लिहितो x प्लस एखादी नंबर सांगा,
वायात लिहिणार नाही, ए तर ऑलरेडी लिहिला आहे आपण, तर एक्स प्लस एमचा होल स्क्वेअर. ठीक आहे. हा एम काय एक नंबर आहे, तर हा ॲक्च्युली कोणत्या फॉर्म्युलासारखा झाला, ए प्लस बीच्या होल स्क्वेअर सारखा. ए प्लस बीचा होल स्क्वेअर काय, पहिल्या स्क्वेअरचा नंबर प्लस 2 टाइम्स दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि दुसऱ्या स्क्वेअरचा नंबर. हे जर लॉजिक आपण इथं अप्लाय केलं तर आपल्याला काय भेटणार, पहिल्या नंबरचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, नंतर 2 टाइम्स दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि शेवटी तिसऱ्याचा स्क्वेअर. ठीक आहे. हे आपल्याला भेटलं. हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला आहे. आता बघा हे काय झालं, कम्प्लीट स्क्वेअर. म्हणजे हे काय आपल्याकडे अवेलेबल, हे दिस इज युअर कम्प्लीट स्क्वेअर. मग जर मला कम्प्लीट स्क्वेअर करायचा असेल तर मला ह्या इक्वेशनला कसं लिहावं लागेल, असं लिहावं लागेल की एक्स स्क्वेअर प्लस 2xm प्लस एम स्क्वेअर, असं लिहावं लागेल मला. ह्या इक्वेशनला असं लिहावं लागेल. जर असं लिहायचं असेल तर काहीतरी चेंज करावं लागेल. काय चेंज करायचं, काही नाही. ते चेंज काय करायचं तेच पाहायचं आपण. इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स स्क्वेअर आहे, ओके. एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे, काही प्रॉब्लेम नाही. झालं. आता दुसरे स्टेप बघा. दुसरी स्टेप काय ते लक्षात ठेवा. दुसरी स्टेप काय, बी बाय ए एक्स आहे इथे आणि इथे किती आहे 2xm. अरे आता तर प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला, दोन्ही सारख्या नाही आहे. याच्यामध्ये सारखं काय, फक्त एक्स सारखं आहे, पण एमची व्हॅल्यू तर आहेच नाही. आपल्याला काय पाहिजे, हे पाहिजे, आपल्याला पाहिजे एम स्क्वेअर नीडेड. हा एम स्क्वेअर पाहिजे. जर आपण एम स्क्वेअर इकडे ॲड केलं तर आपल्याला काय भेटणार, सगळ्या व्हॅल्यू भेटणार. लक्षात ठेवा काय केलं आहे मी इथे. माझ्याकडे काय व्हॅल्यू भेटली आहे की बी बाय ए एक्स इज इक्वल्स टू 2xm भेटलेला आहे. पण मला एमचा स्क्वेअर ॲड करायचा आहे, तर एमचा स्क्वेअर कुठून भेटणार, हा एमने डिवाइड केलं मी, हा 2 जो मल्टिप्लायला आहे हा इकडे काय डिवाइडला होईल. हा झाला बी बाय ए, 2 डिवाइडला आला, काय भेटला एम. तर मला एमची व्हॅल्यू भेटली. मला एमची व्हॅल्यू घेतली तर मला काय ॲड करायचं, फक्त ॲड एम स्क्वेअर. एकदम सोपं आहे, ॲड एम स्क्वेअर. आता जर मी एम स्क्वेअर ॲड केला, बघा इक्वेशन कसं चेंज झालं. कुठे एम स्क्वेअर ॲड करायचा आहे, या इक्वेशनमध्ये ॲड करायचा आहे. आता एम स्क्वेअर मी ॲड करतो. बघा हा झाला एक्स स्क्वेअर प्लस बी बाय ए, ठीक आहे, एक्स प्लस, आता हा सी बाय ए ॲड नाही करायचा, मी इथे एम स्क्वेअर ॲड केला आहे. ठीक आहे. जी गोष्ट ॲड केली ती वापस काय करायची असते, सबट्रॅक्ट. तेच आपला रूल आहे. आणि प्लस काय झालं, सी बाय ए भेटलं, इक्वल टू काय 0. इथे संपलं का नाही, इथे आपण एम स्क्वेअर केला नाही. एम स्क्वेअर किती होते, बी बाय 2a स्क्वेअर. ठीक आहे. आता व्हॅल्यूज पुट करणं बरोबर सुरू करा. बघा किती सोपं होत जाते इक्वेशन. एक्स स्क्वेअर हे बी बाय 2a कशा बरोबर होतं, बी ए बाय एक्स 2xmच्या बरोबर, 2xmच्या बरोबर, प्लस एवढीच टर्म फक्त. हा काय झाला एम स्क्वेअर, ओके. मायनस, आता इथून जर मायनस मी बाहेर लिहिला तर मला मिळाला एम स्क्वेअर प्लस नाही, मायनस बाहेर काढला ना, एम स्क्वेअर मायनस सी बाय ए इक्वल टू 0. पण आता थोड्या पहिले आपण लिहिलं होतं इक्वेशन कायचं आहे, होल स्क्वेअरचा. बघा कुठल्या होल स्क्वेअरचा, एक्स प्लस एमचा होल स्क्वेअर आहे. तर हे काय झालं माझं, एक्स प्लस एमचा होल स्क्वेअर. आणि याला आपण काय करू शकतो, एम स्क्वेअर मायनस सी बाय असंच लिहू शकतो. आता हा कम्प्लीट स्क्वेअर झाला आणि हा काय झाला आपला एक नंबर. लक्षात ठेवा, जे आपलं लॉजिक होतं ते आपण कम्प्लीट केलं. दिस इज युअर कम्प्लीट स्क्वेअर. आणि हा तुमचा काय झाला, कॉन्स्टंट नंबर, कारण की सगळे नंबर आहे. इथे व्हेरिएबल आहे का कुठला, नाही, तो कॉन्स्टंट नंबर. ओके सर, तुम्ही एवढं लिहिलंच आहे, आम्हाला काही समजलंच नाही की याचं करायचं काय आणि काय नाही करायचं. ओके, त्याच्यावर येऊ आपण. आता बघा याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करतो मी एमची. तर एक्स प्लस एम किती होता लक्षात द्या, जर तुम्हाला आठवत असेल ना, एमच्या बरोबर किती आहे, एम इज इक्वल्स टू बी बाय 2a. किती आहे, बी बाय 2a. एक्स इज इक्वल्स टू बी बाय 2a याचा होल स्क्वेअर प्लस नाही सॉरी, ते मायनस आहे, मायनस परत इथं काय केलं, बी बाय 2a होल स्क्वेअर मायनस केला. आणि बाकी जे होतं सी बाय ए ते तसंच ठेवलं. आता याला जर मी मराठीमध्ये किंवा मग आपल्या भाषेत लिहायचं म्हटलं तर बेसिकली काय झालं, हा एक्स प्लस हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स त्याचा होल स्क्वेअर मायनस तोच हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स प्लस हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ
एक्सचा होल स्क्वेअर आणि प्लस सी बाय ए इक्वल टू 0. हे झालं आपलं कम्प्लीट स्क्वेअर. सर परत नाही समजलं, लक्ष द्या. बी बाय ए काय होता बघा, बी बाय ए काय एक्सचा कोएफिशियंट ना, बी बाय ए काय आहे एक्सचा कोएफिशियंट. त्याचं काय केलं आपण, हाफ केलं. जो एक्सचा कोएफिशियंट असेल त्याचा हाफ करायचा आणि मग त्याचा स्क्वेअर काय करायचा, सबट्रॅक्ट आणि ॲड करायचा. थोडंसं कन्फ्युजन वाटलं, ओके. आता क्वेश्चनवर जाऊया. हे लक्षात ठेवायचं की असंच क्वेश्चन तुमचा बनते. आता क्वेश्चन सॉल्व करून दाखवू ना आपण. तर सॉल्व करायचा एकदम सिम्पलचा रूल ठेवायचा. काय करायचं, डायरेक्ट मी आन्सर लिहितो, फालतू काहीही करायचं नाही. पहिले तर इक्वेशनचे कोएफिशियंट लिहून घ्यायचे, तुम्हाला माहीत असेल. हा झाला 1x² प्लस 10x प्लस 2 इक्वल टू 0. याचा कोएफिशियंट आहे +1 जो आपल्याला पाहिजे होता, करेक्ट. हा कोएफिशियंट किती आहे, 10 आहे. आपल्याला काय पाहिजे, 10चा अर्धा पाहिजे. मग याला आपण काय करू, हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ 10. 10चा अर्धा किती होणार, 5. बघा झाला आपला आन्सर. सिम्पली काय करायचं, हा कोएफिशियंट आहे, हा कशाच्या बरोबर आहे आपला, एमच्या बरोबर आहे. आणि आपल्याला काय करायचं असते, ॲड m² अँड सबट्रॅक्ट m². बस ॲड m² आणि सबट्रॅक्ट m², एवढंच काम आहे फक्त आपलं. m तुम्हाला ऑलरेडी भेटला आहे. आता बघा डायरेक्ट इक्वेशन, x प्लस 5, कारण की x प्लस m पाहिजे असते ना, याचा स्क्वेअर मायनस. बरं मी एक स्टेप आणखी वाढवतो तुमच्या सांगण्यासाठी, नंतर त्याला आपण आणखी सिम्प्लिफाय करू शकतो. ठीक आहे. सो हा झाला एक्सचा स्क्वेअर प्लस 10x. m किती आहे, 5. आपण दोन गोष्टी ॲड केल्या, कुठल्या कुठल्या, प्लस 5चा स्क्वेअर आणि मायनस 5चा स्क्वेअर. आणि हा +2 आहे तसाच आहे, इक्वल्स टू 0. ओके. या दोन गोष्टी ॲड केल्या, कलर चेंज करतो. सो +2 इक्वल टू 0. ह्या दोन गोष्टी एक्स्ट्राच्या आहे. बघा आपलं सेकंड रूल काय म्हणते, एखादी गोष्ट ॲड केली ते दोन्ही साईडला ॲड करा किंवा तिथंच सबट्रॅक्ट करा. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता बघा, x² प्लस 10x प्लस 5² इथे ॲड केला तर 0च्या दुसऱ्या साईडला पण काय करायचं आहे, 5² ॲड करायचा. हे एक्स्ट्रा स्टेप, काही फरक पडत नाही. इकडे ॲड करा का तिकडे ॲड करा, दोन्ही साईडला तुम्ही करू शकता. आता बघा हा x² प्लस 2 इंटू 5 इंटू 2 इंटू 5 x प्लस 5चा स्क्वेअर 25 मायनस 5चा स्क्वेअर मायनस 25 प्लस 2 इक्वल टू 0. एवढं सोपं काम आहे. ठीक आहे. आणि इथे पण तुम्ही तेच करू शकता. जर करायचं असेल तर x² प्लस 10x म्हणजेच 2 इंटू 5. ठीक आहे. मी लिहायची गरज नाही, तुम्ही लिहू शकता डायरेक्ट 5चा स्क्वेअर 25. हा a² प्लस 2ab प्लस b² म्हणजे हा x प्लस 5चा होल स्क्वेअर आणि +2 झाला. इथे बघा हा आपला a² किंवा याला आपण मी असं लिहितो ab च्या फॉर्ममध्ये. आपला फॉर्म्युला ab चा आठवतो तुम्हाला, a प्लस b होल स्क्वेअरचा. इथे मी लिहिणार हा पहिल्याचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स हा x आहे म्हणजे a, हा दुसरा आहे म्हणजे b आणि हा b². दिसते का, म्हणजे हा कसा आपला a प्लस b चा होल स्क्वेअर व्हायला पाहिजे. मग a प्लस b चा होल स्क्वेअर म्हणजे काय, a च्या ठिकाणी x आहे, b च्या ठिकाणी 5 आहे, x प्लस 5चा होल स्क्वेअर मायनस 25 मधून 2 गेले 23 इक्वल्स टू 0. हा तिकडे पाठवून द्या, तुम्हाला मिळाला x प्लस 5चा होल स्क्वेअर. 23 तिकडे गेलं तर काय झाला, प्लस 23. तर प्लस 23 आपल्याला काय पाहिजे, टेकिंग स्क्वेअर रूट. बघा किती सिम्पल आहे, टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट का बरं घेतो, आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे. स्क्वेअर रूट जर आपण घेतलं तर आपल्याला मिळालं x प्लस 5 होल स्क्वेअर इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 23. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल, आपल्याला मिळालं x प्लस 5. तर जेव्हा आपण 23चा रूट घेतो, 23 तर परफेक्ट व्हॅल्यू नाही आहे, एकदा प्लस व्हॅल्यू येईल एकदा मायनस येईल. कशाची, 23ची. सो माझे रूट्स काय असणार आहे, एकदा x प्लस 5 इक्वल्स टू प्लस रूट 23 किंवा x प्लस 5 इक्वल्स टू मायनस रूट 23. सो आम्हाला एक्सची व्हॅल्यू पाहिजे, 5ची गरज नाही. 5 इकडे शिफ्ट करा, 5 इकडे शिफ्ट करा आणि फायनली आपल्याला काय मिळालं, x इज इक्वल्स टू हा 5 इकडे आला की 5 प्लस रूट 23 झाला आणि हा x इक्वल्स टू हा 5 इकडे आला की -5 मायनस रूट 23. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा इथे की सेम रूट असेल तरच ते ॲड होतात. इथे 23 आहे, इथे 5 आहे. हा रूटमध्ये नाही, हा रूटमध्ये आहे. 23 रूटमध्ये आहे, हा रूटमध्ये नाही. रॅडिकल सेम नाही, हमेशा सेम रॅडिकलच ॲड होतात. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो की जी आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली
-5 प्लस √23 एक, किंवा x इक्वल्स टू -5 मायनस √23. हे दोन काय झाले आपले, दीज टू आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. दीज टू आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन. काही ठिकाणी तुम्हाला वाटेल की सर काहीतरी डिफरंट झालं, मला नाही समजलं. इथं पण परत लक्ष द्या, सेम गोष्ट फक्त आपण आता दुसऱ्या मेथडनं करू राहिलो. मेथड तीच आहे, फक्त लिहायची पद्धत चेंज केली आहे. मी याला ब्लॅकमध्ये लिहितो किंवा ग्रीनमध्ये लिहितो. मला तर ब्लॅक आवडू राहिला, ब्लॅकमध्ये लिहिणार आहे मी. सो बेसिकली आपल्याकडे काय आहे, x² आहे, x² आहे प्लस 10x आहे. ठीक आहे, प्लस 5चा स्क्वेअर ॲड केला इथे, -2 होता पहिलेच, सॉरी +2 होताच. जर लेफ्ट साईडला 5चा स्क्वेअर ॲड केला तर राईट साईडला पण 5चा स्क्वेअर ॲड करा. आता ही जी टर्म बनते आपली, ही काय झाली, x² प्लस 2 × 5 × x, कारण की आपण त्यासाठी सॉल्व केलं होतं. प्लस 5चा स्क्वेअर 25, किंवा मी 5च्या स्क्वेअरमध्येच लिहितो. ठीक आहे, जास्त मिक्सअप करायची गरजच नाही. a² प्लस 2ab. सो x² प्लस 2 × x × 5 प्लस 5चा स्क्वेअर. इथे 2ची गरज नाही, 2 तिकडे पाठवून द्या. 5चा स्क्वेअर -2. हा झाला a². हा काय झाला तुमचा, तोच लॉजिक, a² प्लस 2 टाइम्स a × b प्लस bचा स्क्वेअर. फॉर्म्युला कशाच असते, a प्लस bचा होल स्क्वेअर. तर आपल्याला फायनली काय भेटलं, x प्लस b किती आहे बघा, b कशा बरोबर आहे, 5च्या बरोबर आहे, x प्लस bचा होल स्क्वेअर. ठीक आहे, दुसरं काय झालं, राईट साईडला आता लेफ्ट साईडचे टर्म संपल्या आपल्या. राईट साईडच्या टर्ममध्ये काय राहिलं आहे, 5चा स्क्वेअर 25 -2. हा झाला x प्लस 5 होल स्क्वेअर इक्वल्स टू 23. आणि इथून मग सेम प्रोसेस स्टार्ट. ठीक आहे, थोडंसं कन्फ्युजन आहे, पण आपला फॉर्म्युला परत एकदा तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल, आपला फॉर्म्युला एकदम सिम्पल आहे. फॉर्म्युला काय सांगते आपला, की काहीही असू द्या, डायरेक्ट काय लिहायचं, x प्लस हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्सचा होल स्क्वेअर, आणि तोच स्क्वेअर नंतर सबट्रॅक्ट करायचा. कॉन्स्टंटशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही, कॉन्स्टंट नंतर येते, कॉन्स्टंट नंतर येते. आणखी एखादी करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट पेज. नेक्स्ट पेजमध्ये आणखी एक क्वेश्चन घेऊ आपण. बघा, काही फरक पडत नाही तुम्ही काय लिहिता. मी आणखी एक तुम्हाला करून दाखवतो जिथे कोएफिशियंट 1 आहे. फॉर एक्झाम्पल x² प्लस x -20 आपण डायरेक्ट करू शकतो. ठीक आहे, 2 आणि 5 करतो. x² प्लस 2x - 5 इक्वल्स टू 0. या केसमध्ये पण तेच कंडिशन. मी काय करणार, पहिले कोएफिशियंट पाहणार याचे. याचा कोएफिशियंट 1 आहे, 1x². ओके, इथे किती आहे, 2 × x आणि -5 इक्वल्स टू 0. याचा कोएफिशियंट 1, याचा कोएफिशियंट किती आहे, 2. याचा आपल्याला काय करायचं आहे, हाफ करायचा आहे. सो देअरफॉर m इज इक्वल्स टू हाफ ऑफ 2. कोएफिशियंट ऑफ एक्सचा हाफ करायचा आहे. कोएफिशियंट ऑफ एक्सचा हाफ किती झाला, 1 झाला. आणि झालं, इथून तुमचा आन्सर स्टार्ट. x प्लस कोएफिशियंटचा हाफ किती आहे, m म्हणजे 1चा स्क्वेअर. आणि 1चा स्क्वेअर काय करायचा आहे, परत सबट्रॅक्ट करायचा आहे. बाकी जो 5 होता आहे तसाच आहे, यात काही चेंज करायची गरज नाही. मग हा झाला x प्लस 1चा होल स्क्वेअर. -1 -5 -6 इक्वल टू 0. हा -6 जर इकडे आला तर काय होणार, x प्लस 1चा होल स्क्वेअर इक्वल्स टू +6. नेक्स्ट स्टेप काय, टेकिंग रूट ऑन बोथ साईड. एकदम नेक्स्ट आपलं नेहमीसारखं. सो टेकिंग रूट ऑन बोथ साईड. टेकिंग रूट ऑन बोथ साईड एकदम सोपं. काय केलं इथं आपण, √x प्लस 1चा स्क्वेअर घेतला आणि ते √6 घेतला. परत रूल विसरायचा नाही, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होते, कॅन्सल होते. तुम्हाला मिळाला x प्लस 1 इथे. आणि जेव्हा आपण 6चा रूट घेतो तर आपल्याला 2 व्हॅल्यू मिळतात, प्लस आणि -6. कारण की +6चा पण स्क्वेअर, सॉरी +√6चा पण स्क्वेअर तोच आहे, -√6चा पण स्क्वेअर तोच आहे. मग तेच आपल्याला भेटले 2 सोल्युशन. x प्लस 1 इज इक्वल्स टू एक तर +√6 असेल, किंवा x प्लस 1 इज इक्वल्स टू -√6 असेल. आणि मायनस रूटच्या बाहेर आहे, बाहेर आहे. ठीक आहे, मग ते एकदम सिम्पलचं काम आहे. एकदम काय सिम्पल आहे, 1ला तिकडे ट्रान्सफर करा. सो x इज इक्वल्स टू √6 आणि हा +1 इथे, आणि ते +1 1 तिकडे ट्रान्सफर झालं तर काय होणार, -1. आणि इथे पण
हा एक्स इज इक्वल्स टू मायनस रूट 6 आहे तसाच, आणि इथे काय येणार आहे -1, मायनस रूट 1 लिहायची गरज नाही. सो -1. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू रूट 6 - 1 आणि एक्स इज इक्वल्स टू रूट 6 - 1. These are the roots of quadratic equation. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी मी तुला साईडला सरकवतो. ठीक आहे, म्हणजे इथे लिहायला बरोबर आणखी जागा. ओके, ठीक आहे, एकदम सोपं. डायरेक्ट आपण कंप्लीट स्क्वेअर करून बसलो. आता आणखी एक क्वेश्चन तुम्हाला सांगतो सेम टाईपचा. बस आणखी एक क्वेश्चन घेऊ आपण नेक्स्टमध्ये. क्वेश्चन आपण घेऊ, समजा तर कोणता घ्यायचा हा. चला हा घेऊ आपण. m² - 5m = -3. परत काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. जे स्टेप्स आहे त्या स्टेप्सला फॉलो करा. इथे 1 × m² झाला. ओके, -5m आहे, इथे -3 आहे. तो बस कोएफिशियंट आपल्या लक्षात ठेवा. याचा कोएफिशियंट किती आहे, 1 तोच पाहिजे होता. करेक्ट. इथे कोएफिशियंट किती आहे लक्षात ठेवा. कोएफिशियंट आपण m सोबत जो असेल तो घेतो. m सोबत काय, हे पूर्ण व्हॅल्यू आहे. किती आहे, -5. हा कोएफिशियंट आहे आपला. याचा काय करायचा आहे, हाफ करायचा आहे. सो देअरफॉर हाफ ऑफ -5 किती झाला, -5/2. जर आपल्याला हाफ भेटला. सोल्युशन एकदम सोल्युशन काय असते, m म्हणजे जो व्हेरिएबल असेल तो m प्लस हाफ ऑफ कोएफिशियंट जो भेटला तो, आणि याचा कंप्लीट स्क्वेअर. आणि मी आधी पण सांगितलं, जेव्हा कधी निगेटिव्ह नंबर आपल्याकडे असते आपण त्याला काय करतो, जेव्हा निगेटिव्ह नंबर असते आपण कशामध्ये लिहितो, ब्रॅकेटमध्ये लिहितो. ठीक आहे, जो नंबर तुम्ही लेफ्ट हँड साईडला केला आहे तोच नंबर तुम्ही राईट हँड साईडला पण इथे प्लस केला तर इकडे पण प्लस. सो -3 आणि -5/2 होल स्क्वेअर झाला. इथून सिम्पल सुरू. हा झाला तुमचा सिम्पली प्लस इंटू मायनस -5/2 याचा होल स्क्वेअर झाला. इथे -3 तसाच आहे. 5चा स्क्वेअर 25, 2चा स्क्वेअर 4, आणि बस सिम्पली m - 5/2 क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 × 3 -12 प्लस 25 / 4. सो नेक्स्ट एकदम सोपं स्टेप्स आहे. सेकंड काही करायची गरज नाही. याचा स्क्वेअर आहे इथे. सो अगेन m - 5/2 होल स्क्वेअर. 25 मधून 12 गेले, सो 13/4. सो टेकिंग स्क्वेअर रूट, बोथ साईडला. सो अंडर रूटच्या आतमध्ये m - 5/2 स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 13/4. बस स्क्वेअर आणि रूट कॅन्सल. सो m - 5/2 भेटला, आणि इथे एकदा प्लस रूट 13 वरता तसाच. 4चा रूट किती आला, 2. एकदा प्लस एकदा मायनस. तर आपल्याला बघा रूट काय भेटले आता. सो एकदा m - 5/2 इक्वल्स टू प्लस रूट 13/2, आणि सेकंड केसमध्ये काय भेटलं असेल, m - 5/2 इक्वल्स टू मायनस रूट 13/2. ठीक आहे, हा 13 झोपला थोडासा, बरा नाही ऑर्डर आला. डबल लिहितो 13. ओके, जास्त फरक काही पडला नाही तरी. सो देअरफॉर आता रूट बघा, m नंतर -5/2 तिकडे गेलं तर काय होणार, तो +5/2 आणि एक प्लस रूट 13/2. आणि इथे जर आपण केलं तर हा आपण काय झाला, मायनस तर तिकडे जाऊन +5/2 झाला आणि मायनस रूट 13/2. दॅट्स इट. बघा आमच्या दोन्ही व्हॅल्यू भेटल्या आपल्याला. सो दीज आर रूट्स ऑफ इक्वेशन. बघा या केसमध्ये आपण काय केलं, सिम्पली एकदम सिंपल काम केलं. काय सिंपल काम केलं, कंप्लीट स्क्वेअर केला. कंप्लीट स्क्वेअर करायला काही डोकं लागलं काय, काही जास्त डोकं लावलं नाही आपण. एकदम फक्त हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्सचा यूज केला आपण. ठीक आहे. आता याच्यामध्ये दोन्ही केसमध्ये काय होता, कोएफिशियंट +1 होता. जर कोएफिशियंट +1 नसलं तर काय करायचं आहे, त्यासाठी आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन समजा माझ्याकडे आहे. सपोज मी क्वेश्चन दिला 5x², ठीक आहे, -4x -3 = 0. ठीक आहे. आता हा क्वेश्चन दिला आहे. परत लॉजिक सिंपल ठेवायचं. आता एक स्टेप
याचा कोएफिशियंट किती आहे 5. 1 आहे काय नाही. याचा कोएफिशियंट किती आहे -4. सध्या आपल्याला इथपर्यंत पोचायची गरजच नाही. सगळ्यात पहिली स्टेप काय, याचा कोएफिशियंट 5 करायचा आहे. सो कोएफिशियंट 5 करायसाठी 1 करायसाठी काय करू आपण, डिवाइड बाय 5. 5 ने डिवाइड करा सगळ्याला, एकदम सोपी स्टेप. सो 5 ने डिवाइड करायचं, प्रत्येक टर्मला डिवाइड होते. 5x² अपॉन 5 -4 डिवाइड बाय 5x आणि -3/5 इक्वल्स टू 0. ओके, 5 1 जा 5. आता आपलं काम झालं. कुठलं, तर x² -4/5x आणि -3/5 इक्वल टू 0 भेटला, ज्याच्यामध्ये x² कोएफिशियंट किती आहे 1. डन. हे स्टेप आपल्याला जमली. x² कोएफिशियंट 1 भेटला. नेक्स्ट स्टेप एकदम सोपी आहे. एक्सचा कोएफिशियंट चेक करा. एक्सचा कोएफिशियंट किती आहे -4/5. याचं तुम्हाला काय पाहिजे, हाफ पाहिजे. हाफ म्हणजे 2 2 4 आणि याचा -2/5 भेटलं. -2/5 दॅट्स इट. आता हेच यूज करायचं आपल्याला. -2/5 भेटलं की डायरेक्ट सोल्युशन लिहिणं स्टार्ट करायचं. सोल्युशन काय असते, एक्स व्हेरिएबल होता एक्स प्लस काय होता हाफ कोएफिशियंट -2/5 होता आणि याचा कम्प्लीट स्क्वेअर. आणि त्याच नंबरचा स्क्वेअर तुम्हाला इथे काय करायचा आहे, सबट्रॅक्ट करायचा आहे. तर याच नंबरचा स्क्वेअर मी सबट्रॅक्ट करतो. सो हा झाला -2/5चा स्क्वेअर सबट्रॅक्ट केला. आणि आणखी काय -3/5 आपल्याकडे इक्वल्स टू 0. नो प्रॉब्लेम. आता हे तसंच झालं प्लस इंटू मायनस आणि 2/5चा स्क्वेअर. हे झालं -2चा स्क्वेअर 4, 5चा स्क्वेअर 25 आणि मायनस काय भेटला 3/5 इक्वल टू 0. बस तो इसको सॉल्व करते हैं अपन. x -2/5 चा होल स्क्वेअर मायनस जर कॉमन काढला इथे 25 खालचा डिनॉमिनेटर वरती 4 आणि इथे +15 इक्वल्स टू 0. तर हा झाला x -2/5 चा होल स्क्वेअर -4 आणि 15 19/25 इक्वल टू 0. आपल्याला रूट घ्यायचा, ही व्हॅल्यू आधी तिकडे ट्रान्सफर करा कारण की एका साईडला एकच स्क्वेअर पाहिजे. सो x -2/5चा स्क्वेअर इथे आणि 19/25 इकडे. सो नेक्स्ट आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे. सो टेकिंग स्क्वेअर रूट. ऑब्विसली बोथ साईडला घेतो आपण स्क्वेअर रूट, एका साईडला घेत नाही. जर दोन्ही साईडला स्क्वेअर रूट आपण घेतला आपल्याला मिळालं x -2/5चा होल स्क्वेअर इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 19/25. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल. इथे तुम्हाला मिळालं x -2/5. 19चा स्क्वेअर रूट आपल्याला माहिती नाही. 25चा किती आहे 5. इथे आपला आन्सर संपला का नाही, कारण की स्क्वेअर रूट नंबरची किती व्हॅल्यू राहतात, प्लस किंवा मायनस असे 2 व्हॅल्यू असतात. आता हीच आपण इथे यूज करूया. बघा किती सिम्पल आहे. सो आपल्याला मिळालं x -2/5 इक्वल्स टू एकदा प्लस √19 घेतो मी इक्वल टू एकदा प्लस √19/5. ठीक आहे. आणि एकदा x -2/5 जर मी लिहिला इथे काय होणार -√19/5. सो ऑब्विसली एक्सची व्हॅल्यू पाहिजे तर रेटची व्हॅल्यू साईडला चेक करा. इथे मायनसची तिकडे गेल्यावर प्लस होणार. सो +2/5 इथे प्लस √19/5 होता आणि इथे x = आपण परत तिकडे गेला तर 2/5 प्लसमध्ये गेला आणि -√19/5. दोघांचा बेस सेम आहे तर आपण त्याला ॲड करू शकतो. तर x = 2 + √19/5 आणि इथे x = 2 - √19/5. यापेक्षा आणखी सोपा करू शकत नाही. सो देअरफॉर these two are the solution of given quadratic equation. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची स्टेप काय असते, कोएफिशियंट ऑफ x काढणं. त्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय की कोएफिशियंट ऑफ x² पहिले काय असलं पाहिजे 1 असलं पाहिजे. एकदा तुम्ही बघून घ्या. जर कोणाला काही डाऊट असेल मी आणखी एक क्वेश्चन तुम्हाला थोडासा सिम्प्लिफाय करून दाखवतो एक एक्झाम्पलसाठी. आणखी एक एक्झाम्पल फक्त समजून सांगण्यासाठी. एक्झाम्पल जर तुम्हाला दिलं असेल जसं ओके, जसं हे समजा आपल्याकडे आहे 2y² + 9y + 10 = 0. हे सॉल्व करायच्या आधी याचे कोएफिशियंट लक्षात ठेवा. इथे 2 आहे, इथे काही घेणं देणं नाही. सगळ्यात पहिलं काम काय 2 असलं पाहिजे. 2ला सरळ चेंज करून 1 असलं पाहिजे. सगळ्यात पहिलं काय करू आपण /2. सो /2 2 ने डिवाइड केलं तर बघा काय झालं आता इक्वेशन
डायरेक्ट मी डिवाइड करतो इथे 2 डिवाइड बाय 2 1 सो हा आला 1 इंटू वाय स्क्वेअर प्लस 9ला 2ने डिवाइड केलं तर 9 बाय 2 वाय आला आणि प्लस हा झाला 10 बाय 2 इक्वल टू 0. सो सेकंड स्टेप वाय स्क्वेअर प्लस 9 बाय 2 वाय प्लस 10 बाय 2 किती झालं 5 इक्वल टू 0 आणि बघा याचा कोएफिशियंट 1 आहे. हा आपला काय झाला हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ 9 बाय 2. 9 बाय 2ला डिवाइड करू शकत नाही तर हा आपला झाला 9 बाय 4. 2 इंटू 2 4 1 इंटू 9 9 आणि हेच आपल्याला पाहिजे होतं. डायरेक्ट आपण आन्सर लिहू शकतो. जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल किती आहे वाय प्लस किती काढला आपण 9 बाय 4 याचा होल स्क्वेअर ज्याचा स्क्वेअर ॲड केला त्याचा स्क्वेअर काय करायचा सबट्रॅक्ट करायचा आणि प्लस 5 इक्वल टू 0. याला जर तुम्ही सिम्प्लिफाय करणार तर तुम्हाला काय मिळणार दॅट विल बी युअर सोल्युशन. सो 9 बाय 4 होल स्क्वेअर मायनस 81 बाय 16 प्लस 5 इक्वल टू 0. याला तुम्ही काय करा फक्त सॉल्व करा आणि तुम्हाला काय मिळणार सोल्युशन. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट आहे का इथे एकदम सिम्पलची स्टेप्स आहे काही कॉम्प्लिकेट करायची गरज नाही. आय होप तुम्हाला ॲटलिस्ट कन्सेप्ट तरी समजला असेल. जर तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सी यू इन नेक्स्ट लेक्चर जिथे आपण हाच फॉर्म्युला यूज करून किंवा हीच मेथड यूज करून स्टँडर्ड फॉर्म्युले आपण डायरेक्ट कसे काढू शकतो रूट्स काढण्यासाठी ते बघूया. ठीक आहे. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. बाय.